झालेले आहे त्याबद्दल प्रफुल्ल कोठावले यांचे देखील आभार आम्ही व्यक्त करतो। त्यानंतर विराज पाटील साहेबांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह या स्पर्धेकरता स्पॉन्सर्ड झालेले आहे त्याबद्दल विराज पाटील यांचे देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार। त्यानंतर ज्ञानेश्वर भडांगे साहेबांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच करता मेडल स्पॉन्सर्ड झालेले आहे त्याबद्दल भडांगे साहेबांचे देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतो। नाव बॅक टू द क्रिकेट। पंचांचा इशारा, पहिला बॉल। यावेळेस चेंडूला खोदून काढलाय, चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांनी करता चौकार। धन्यवाद दिशे, खराब क्षेत्ररक्षणाचा दर्जा पाहायला मिळतोय लॉंग ऑफच्या दिशेने आणि या चौकाराने ऑफ द मार्क झालेला बॅटर विजय बाबर आणि संघाचे देखील अकाउंट त्याने ओपन केलेला आहे। बॉलर तयार, अपील केलेला आउट, फ्लॉम बॅल सापडलेला आहे बॅटर विजय बाबर आणि निघून जाईल तंबूच्या आश्रयाला, विकेट गॉन। धन्यवाद डीजे। नक्कीच कमबॅक केलेला बॉलर विश्वनाथ याने पहिल्या बॉल मध्ये 4 धावा खर्च केल्यानंतर आता मात्र विकेट त्याला प्राप्त झालेले आहे। अपकमिंग यंगस्टर, यंग टॅलेंट आहे या संघाचा, नक्कीच चांगली बॉलिंग करताना दिसतोय। या पहिल्या ओव्हर मध्ये 3 ओव्हरचा हा मॅच आपण पाहणार आहोत। नक्कीच नवीन बॅटर एंटर झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये, रोशन आलेला आहे। स्ट्रायकिंग एंडला असेल रोशन, नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर पण पाहणार आहोत कीर्ती भोये। या बॅटरला विश्वनाथ हा बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर। षटकातील तिसरा बॉल असेल, राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल। यावेळेस काय घडलेलं मैदानाच्या आतमध्ये, आणखीन एक विकेट डाऊन होईल बॅटिंग करणाऱ्या संघाची। रोशन आला, रोशन गेला, विकेट डाऊन। दोन मोठे धक्के दिलेला बॉलर विश्वनाथ याने अप्रतिम बॉलिंगचा दर्जा त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। चांगली बॉलिंग तो करतोय। या पहिल्याच ओव्हर मध्ये 2 विकेट त्याला प्राप्त झालेले आहे। नक्कीच आत्मविश्वास वाढला असेल या बॉलरचा, कॉन्फिडन्स हाय झाला असेल, चांगली कामगिरी करताना दिसतोय। या पहिल्याच ओव्हर मध्ये तर नवीन बॅटर एंटर होईल मैदानाच्या आतमध्ये, आकाश एंटर झालेला आहे। स्ट्रायकिंग एंडला असेल आकाश, चांगला कमबॅक करावा लागेल, चांगली खेळी करावी लागेल कारण भरपूर विकेट डाऊन झालेले आहेत या संघाचे। आता मात्र चांगला फटका, चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने, एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फिल्डिंग होईल तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने। या 2 धावाने संघाची धावसंख्या 6 वर पोहोचली गेलेली आहे। धावसंख्या 6 धावा धावफलकावर लागला गेलेल्या आहेत आणि या 2 धावाने आकाश स्वतःचा अकाउंट ओपन करतोय। बॉलर तयार विश्वनाथ, नक्कीच चांगली बॉलिंग करतोय या ओव्हर मध्ये, अप्रतिम सुरुवात त्याने करून दिलेली आहे। 2 विकेट त्याला प्राप्त झालेले आहेत। आता मात्र 4 बॉल टाकून झालेले आहेत, 2 बॉलचा खेळ बाकी असेल। 5वा बॉल या षटकातील, आता मात्र आडोबाटण्या खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट अँड बॉल संपर्क होत नाही, चेंडू जाईल येवलेला डॉट, जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता बॅटरचा आणि तो उधळून लावलेला आहे बॉलर विश्वनाथ याने। अप्रतिम कामगिरी, चांगल्या बॉलिंगचा दर्जा पाहायला मिळतोय या पहिल्याच ओव्हर मध्ये विश्वनाथ याच्या माध्यमातून। षटकातील शेवटचा बॉल असेल, यावेळेस हा बॉल मिस टाइम स्ट्रोक, चेंडूच्या खाली बॉलर, सुंदर झेल आणि फलंदाज बाद।
मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. आता मात्र नवीन बॅटर एंटर होईल. दिनेश एंटर झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. तर सूरज हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. पहिला बॉल असेल षटकातील. हा प्रकार बॉल चेंडूला कट केलाय. चेंडू जाईल शॉट थर्डमॅनच्या दिशेने. सुरेख झेल आणि फलंदाज बाद. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. कडुलिंबाला आला कसा गोड पाला. कडुलिंबाला आला कसा गोड पाला. झालो दंग मी, झालो दंग मी. धन्यवाद विजय, धन्यवाद. आज गुरुवारचा दिवस. नक्कीच साईबाबांची गाणी नक्कीच आपल्याला ऐकायला मिळतील या संपूर्ण दिवसभरामध्ये. नक्कीच या स्पर्धेचं चांगल्या प्रकारे आयोजन आपण पाहतोय. आई गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी संघाच्या माध्यमातून छान आयोजन केलेलं आहे. चांगलं नियोजन, चांगली मेहनत घेतलेली आहे आमच्या सर्व आयोजकांनी. त्यांचे देखील मनाच्या अंतकरणातून कौतुक करावंसं वाटेल. नक्की चांगलं आयोजन, चांगलं सुसज्ज मैदान या स्पर्धेकरता लाभलं गेलेलं आहे. तर नवीन बॅटर एंटर होईल गणेश. स्टॅकिंग एंडला असेल. बॉलर सूरज याला पण पाहणार आहोत. पहिल्याच बॉलवरती विकेट त्याला प्राप्त झालेले आहे. दुसरा बॉल आहे षटकातील. आता मात्र आडोबाटे खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर चुकतोय. चेंडू जाईल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेने. काय घडलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये आणि निघून जाईल. 4 धावन करता चौकार. जन्म देणारे आई बाबा आणि वाट दाखवणारे शिर्डीतले साई बाबा. धन्यवाद विजय. 22च्या स्वरूपामध्ये या 4 धावा प्राप्त होतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. या संघाची धावसंख्या 10 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 10 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. बॉलर तयार सूरज. षटकातील पुढील बॉल असेल. यावेळेस आडवा बांधण्या खेळण्याचा प्रयत्न होता. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. चेंडू आणि बॅट मध्ये कोणत्याही प्रकारे कनेक्शन होत नाहीये. चेंडू जाईल या बॉलर डॉट. अप्रतिम कमबॅक. चांगल्या बॉलिंगची हाताळणी करतोय बॉलर सूरज. यावेळेस सुंदर फटका. लॉफ्ट केला बॉलला. चेंडू जाईल. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावन करता चौकार. धन्यवाद विजय. अतिशय सुंदर फटका ऑन साइड ला खेचलेला आहे बॅटर गणेश याने. मिसफील्ड पाहायला मिळाली त्या ठिकाणी. यावेळेस सुंदर फटका. चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. फिल्डर आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 15 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. 5 चेंडू टाकून झाले आहेत या ओव्हरमध्ये. विश्वनाथ माफ करा सूरज हा बॉलर चांगली बॉलिंग करताना दिसतोय, परंतु क्षेत्ररक्षक त्याला साथ मात्र देत नाही. आता मात्र टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू. काय घडलेलं मैदानाच्या आतमध्ये. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्याने. 4 धावांसाठी चौकार. शामक होतो सेनेचा नायक. धर्मवीर आणि शामक होतो सेनेचा नायक. होत ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिगे साहेब. होत ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिगे साहेब. धन्यवाद विजय, धन्यवाद. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. धावसंख्या 21 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. पंच जरा 1 मिनिट आपण थांबा. तो म्हणजे मागचा बॉल नक्कीच षटकार आहे की चौकार आपण चेक करू घेऊया. चला यस चालू करायचं मॅच.
संघाची धावसंख्या 20 वर पोहोचली गेलेली आहे. बॉलर तयार. हर्षद यावेळेस चेंडू जाईल डॉट. पहिले चेंडू वाईट टाकल्यानंतर आता मात्र कमबॅक करतोय बॉलर हर्षद. चांगली बॉलिंग करावी लागली या बॉलरला. नक्कीच मागच्या 2 ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग केलेली होती विश्वनाथ आणि सूरज याने. त्याच प्रकारची कामगिरी करावी लागेल बॉलर हर्षद याला. दुसरा बॉलर या षटकातील. आता मात्र फोर्स केला बॉलला. हवेमध्ये चेंडू. चेंडूची खाली विकी. सुंदर झेल आणि फलंदाज बाद. शिवबा जन्मला तो बापाचा बाप वाघ. शिवबा जन्मला तो बापाचा बाप वाघ. शिवबा जन्मला तो बापाचा बाप वाघ. शिवबा जन्मला. धन्यवाद डीजे. तर नवीन बॅटर एंटर होईल किरण भोई आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या आहे 20 धावा. धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 2 बॉलचा खेळ झालेला आहे. आता मात्र 4 बॉलचा खेळ बाकी असेल या शेवटच्या ओव्हरमध्ये. या इनिंग मधला नक्की शेवटचा ओव्हर आहे. बॉलर हर्षद पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. तिसरा बॉल असेल या षटकातील. फुल टॉस बॉल. चेंडूला फोर्स केला. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण. नो बॉलचा इशारा आलेला पंचांचा. बिमर चेंडूची हाताळणी केली होती बॉलर हर्षद याने. आणि या सगळी धावसंख्या 22 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. फ्री हिट बॉल असेल. हर्षद हा बॉलर. कमबॅक करावे लागेल या बॉलरला. षटकातील पुढील बॉल असेल. यावेळेस सुंदर फटका लॉफ्ट केलाय बॉलला. चेंडू जाईल सरळ 6 धावांसाठी. षटकार. धन्यवाद डीजे. या षटकाराने संघाची धावसंख्येला आकार. संघाची धावसंख्या 28 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. अप्रतिम फटका खेचला होता बॅटर दिनेश याने. चेंडूला पाठवलेला आहे लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांनी करता. संघाची धावसंख्या 28 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र कमबॅक केलेला आहे साई माऊली कारखानपाडा या संघाने. यावेळेस सुंदर फटका लॉफ्ट केला बॉलला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. चेंडू निघून जाईल 1 बाउन्सी मारेच्या पार. हा आला एक दर्जेदार चौकार. शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. तो जीव की प्राण. धन्यवाद डीजे. या चौकाराने संघाची धावसंख्या 32 वर पोहोचली गेलेली आहे. 4 बॉल टाकून झालेले आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. यानंतर होणारा मॅच साई एकता स्पोर्ट्स फादरवाडी वर्सेस जय बजरंग पालनापाडा. दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. यावेळेस ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. फिल्डर आहे त्या ठिकाणी. हलकीशी मिसफील्ड पाहायला मिळतोय. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी संघाची धावसंख्या आता मात्र 34 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. साई एकता स्पोर्ट्स फादरवाडी त्यानंतर जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा. या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. तर टॉस बॉक्सच्या दिशेने आपण यायचं आहे. हर्षद तयार. हाफ ट्रॅकर बॉल. चेंडूला फोर्स केलाय. चेंडू जाईल मिड विकेटच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. हलकेसी मिसफील्ड. आणि या 2 धावा कंप्लीट. काय घडलेल्या मैदानाच्या आतमध्ये तिसरा धाव करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटर होईल बाद. या 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेलेली आहे 36 धावा. आता मात्र 37 धावांचं लक्ष असेल एमबी स्पोर्ट्स मस्किनपाडा या संघाला. चला टॉस करण्याकरता साई एकता फादरवाडी संघाचा कर्णधार आपण या पालनापाडा संघाचा कर्णधार आलेला आहे.
पहिल्या फेरीतील तिसरी मॅच आपण पाहणार आहोत. साई एकता स्पोर्ट्स फादरवाडी वर्सेस जय बजरंग पालनापाडा. दोन्ही संघाच्या दरम्यान केला जाईल महत्वाचा टॉस. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत आमच्या टॉस बॉक्स मध्ये. चला रामचंद्र दिवा साहेबांना आपण विनंती करणार आहोत, त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल या मॅचचा टॉस. रामचंद्र दिवा साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल या मॅचचा टॉस. साई एकता फादरवाडी संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. आपण निर्णय कळवा. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. तसेच बॅटिंग करावी लागेल जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा या संघाला. दोन्ही संघाने या मॅच नंतर रेडी राहायचं आहे. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. तत्पूर्वी मायक्रोफोन वर जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र जय जी डुकले. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आपण पाहतोय गादू स्पोर्ट्स भेंडीपाडा बी पुरस्कृत टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतोय म्हणजे सेकंड राऊंडचा जो पहिला मॅच आहे, दोन संघ आमना सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एमबी स्पोर्ट्स विरुद्ध आपण पाहतोय साईमाऊली कारखानपाडा. बॅटिंग तर छान झाली आहे. 37 धावांचं लक्ष आहे कंप्लीट करायचं आहे. 3 ओव्हरमध्ये तितकं सोपं होणार नाही आहे, कारण की साईमाऊली कारखानपाडा टीमने बॅटिंग छान केली आहे पहिल्या इनिंगमध्ये आणि योग्य रीतीने आपल्या टीमला एक सन्मानजनक टोटल जो मिळवून दिलाय. फाईट मात्र आता जिंकायची आहे ना एमबी टीमला, तर मग जशी फाईट केली ना साईमाऊली कारखानपाडा टीमने तशी तुम्हाला देखील करावे लागेल. सध्या तरी आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा रणसंग्राम रंगलाय. तरी देखील दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर आदिवासी प्रीमियर लीगचा ऑक्शनचा मात्र देखील सत्र देखील तिथे सुरू झालाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो की 2 ओपनिंगचे खेळाडू संदीप आणि हर्षद. बॉलिंग ट्रॅकवर कीर्ती भोई पाहतोय आपण. जो पहिला स्पेल त्यांचा पाहायला मी येईल. 37 धावा कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचे आहेत. पहिला चेंडू पाहतोय चांगल्या प्रकारे ओव्हर पिच होता. इनफिल्डच्या वरून केलेला फटका, पाठलाग करण्याचा प्रयत्न, चेंडू अडवण्याचा प्रयत्न, अंतिमच्या टप्प्यापर्यंत बाउंड्री लाईनच्या जवळ या चेंडूला मात्र हा रोखण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. आणि चांगल्या प्रकारे मात्र आपण पाहू शकतो की तिथे धावा वाचवल्या गेल्या आपल्या संघासाठी. महत्त्वपूर्ण आपण पाहिली तर 1 धाव वाचवली गेली आहे, कारण की जिथे आपण पाहू शकतो की संदीपने चांगला इंटेंट दर्शवला गेला होता. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर मग स्टार्ट झालेला होता छान पाहायला मिळतोय 3 ने. अशाच प्रकारे आपण बघितलं की प्रति बॉलवर मात्र तुम्हाला धावा घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. सध्या तरी आपण पाहू शकतो की चला वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करायचंय. समोर लॉफ्ट केलाय, हवेत चेंडू, धोका आहे आणि इथे पाहायला मिळतोय हा धोका पत्करला बॅटरने, मात्र त्याच्यामध्ये त्याला सफलता नाही मिळणार. परंतु सफलता मिळाली क्षेत्ररक्षकाला, सफलता मिळाली गोलंदाजाला. पहिली विकेट डाऊन करण्यामध्ये यश मिळालंय. 3 धाव संख्येवर पहिला धक्का एमबी टीम या संघाला. देऊल चमचमतई ग आई तुझा देऊल चमचमतई. देऊल चमचमतय ग माऊले देऊल चमचमतय. त्या कारल्याचे डोंगराला आई माझी नांदते, मला भेटीला बोलवते, आई माझी गालाने गो हसते. डीजे हर्षद मात्र परतले गेले मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅचचे हिरो जयदीप आलेत. मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त पारी खेळली होती आणि तशाच पारीची एक अपेक्षा असेल, उमेद असेल आणि उमेद घेऊन आलेला मैदानाच्या आतमध्ये बॅटर. सध्या तरी आपण पाहू शकतोय पहिली सफलता मिळवल्यानंतर जयदीप तो पहिला चेंडू फेस करायचा आहे. पहिल्या चेंडूवर आपण बघितला मनगटाच्या साईने चेंडूला ड्राईव्ह केलं जातोय. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहतोय. चेंडूची फेकी येते स्ट्राईक एंडच्या दिशेने. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या जातील
माहिती आहे की इकडे आपल्याला काय करायचंय, कसं करायचंय, तर चांगला खेळ करायचा आहे. आणि त्या अनुषंगाने आपण पाहू शकतो की जयदीपने 2 ने अकाउंट ओपन केले. धावसंख्या पोहोचली 5च्या घरामध्ये. चेंडू कंप्लीट झाले 3. पहिल्या ओव्हरला मध्ये आपण पाहतोय 37चा प्रवास हा करायचा. अजून देखील 32 असतील. नॅप तोलून क्रिकेट खेळावं लागेल. टायमिंग झाला. यावेळेला झेल निर्माण कलेक्ट करण्याची संधी स्वतः गोलंदाजाकडे होती, ते गमावली आहे. ही विकेट मिळवणं अनिवार्य होतं, मात्र झालेली पाहायला मिळाली. मोठी मिस्टेक, मोठी चुकी झाली आहे आणि झेल मात्र कोणाचा सोडलाय? मॅच विनर प्लेयरचा, जयदीपचा. आणि या कॅचचा मात्र नुकसान भोगावं लागू शकतंय कदाचित या इनिंग मध्ये. कारण की मागची मॅच आठवावी लागेल. मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त आपण पाहिलं तर मग बॅटिंग केली होती जयदीपने, त्याला जीवनदान दिलंय. 1 ने धावसंख्या देखील वाढली आहे. नुकसान भरपाई कशी होईल पाहूया. पुढचा चेंडू उलटा साधीच मान बनवला गेला होता. ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाले होते. मिड विकेटला शतरक्षक होते, मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा, प्रयत्न मात्र असफळ आणि चेंडू सीमारेखा पार. चेंडूच गेला डोक्यावरून बाउंड्रीच्या पार. चौकार. थँक्यू सो व्हेरी मच. डीजे चौकार आलाय आणि अशाच प्रकारे फटक्यांची गरज. धावसंख्या पोहोचली गेली आहे 10च्या घरामध्ये. डेफिनेटली आपण पाहू शकतोय की एक वाटचाल हवी आहे, ते मिळाली आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय आणि ज्या अनुषंगाने आपण पाहू शकतोय ना की आता संदीप कडून अपेक्षा वाढल्यात. कारण की हो, ओपनिंगचा खेळाडू तो आहे आणि त्याला खेळ चालवायचा आहे. शप्पळ लावून चांगली फटकेबाजी करतोय. हो, या वेळेला आधी शफल झाले होते. बॅटरने मात्र रीड केलं, त्याला अनुसरून चेंडू फेकला. डावी यष्टी मात्र या वेळेला उद्ध्वस्त केली आहे आणि दुसरा मोठा धक्का 10 या आकड्यावर 37 धावांचा पाठला करत असताना एमबी टीम भागपाडाला दिलाय. आणि इथे आपण पाहिलं तर षटक समाप्त झालाय पहिलं. डीजे बघा काय झालंय, कसं झालंय तर विचार केला. पहिल्या ओव्हर मध्ये 2 विकेट, 10 धावा देखील. मैदानाच्या आतमध्ये आता पहिल्या बॅटिंग साठी आलेले नवीन बॅटर मिस्टर सूरज यांना देखील आपण पाहू शकतोय. संजय आलेत बॉलिंग ट्रॅकवर. जिथे आपण पाहू शकतोय ना की पहिल्या ओव्हर मध्ये 10 म्हणजेच आता काय 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 27 धावा जिंकण्यासाठी हवे असतील. 13.5ची सरासरी आहे आणि ती 13.5ची सरासरी पूर्ण करायची आहे तर चांगल्या प्रकारे खेळ करावा लागेल. चांगला चेंडू पाहतोय आपण, वेगवान जो हाताळला जातोय. अपील तर केली होती तिकडे आपण पाहू शकतो, परंतु रुपेश दांडेकर मात्र इथे आपण बघितलं की तितका अपील मध्ये इंटरेस्ट नव्हते. परंतु चांगला चेंडू, डॉट चेंडू हवाय, विकेट हवे आहेत ते मिळत आहेत. कारण की बघा की डेफिनेटली तुम्हाला जर आजच्या दिवसामध्ये ना एका प्रदर्शन छान करायचंय, क्रिकेटच्या पटलावर छान खेळ करत आपण बघितलं पुढे जायचंय ना, तर मग तुम्हाला चांगल्या प्रकारे गोलंदाजी, चांगली फलंदाजी जर झाली आहे, आता गोलंदाजी गरज आणि क्षेत्ररक्षणाची गरज आहे. पुढचा चेंडू, फटका चांगला खेळलाय, फ्लॅश केला, या वेळेला नो चान्स ऑफ द फिल्डर. चेंडू वेग आणि प्रस्थान, सीमारेखा पार पाहायला मिळतोय. दर्जेदार स्ट्रोक, जबरदस्त चौकार. थँक्यू डीजे. बघा ह्या खेळाडूचा खेळ काय, त्याला जीवनदान दिलं होतं ना तुम्ही, ते आठवेल तुम्हाला. कारण की ते जीवनदान म्हणजे वरदानच्या स्वरूपात त्याला प्राप्त झालंय असं म्हणू शकतोय. 14 धावसंख्या वाढलेली पाहायला मी ते चौकाराने त्याची गरज आहे बाउंड्रीची. आता या वेळेला पाहतोय चांगला ड्राईव्ह पाहतोय. पुन्हा एकदा आपण बघितलं फिल्डर आहे तिकडे विजय, मात्र थोडासा आपण पाहू शकतोय तो इंटेन दिसला नाहीये. कारण की जास्तने आपण बघितलं तर क्विकपणा पाहिजे होता, थोडंसं लेझीपणा, कमीपणा
तंदुरुस्तपणा हवा होता, परंतु थोडासा लेझीपणा पाहायला मिळाला. त्याच्यामुळेच आपण बघू शकतो की बॅटरला काही मात्र आपण बघितलं तर जास्त मेहनत करावी लागली नाहीये. 2 धावा सहजली कंप्लीट केल्या. धावसंख्या वाढली गेली आहे 16च्या घरामध्ये. बॅटची कडा या वेळेला मात्र आपण पाहिले विकेट किपर झोन मध्ये आहेत आणि कॅच कलेक्ट केला जाईल. एक जीवनदान मिळालं होतं, परंतु या वेळेला ते वारंवार नाही मिळणार. चित्र पाहायला मिळालं आणि जयदीपचा खेळ मात्र समाप्त केला जातोय. धक्का क्रमांक 3 बॅटिंग करत असताना धावसंख्या 16 वर लागलाय MB बागपाडा संघाला. चमचमतई ग आई तुझा देऊल चमचमतई हे देऊल चमचमतय ग माऊले देऊल चमचमतय त्या कारल्याचे डोंगराला आई माझी नांदत नांदते मला भेटीला थँक्यू सो व्हेरी मच. बोलवते. विजय 21 धाव्यांची अजून देखील गरज आहे, परंतु ही गरज पुरवेल कोण, कशा प्रकारे? कारण की एका बाजूने आपण पाहू शकतोय ना की बॉलिंग करणारी टीम एक निश्चय त्यांचा आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही रोखणारच, परंतु बॅटरना देखील सांगावं लागेल आम्ही पण ठोकणार म्हणजे ठोकणारच. परंतु या धावा रोखल्या जातील की ठोकल्या जातील पाहायला मिळेल. जाऊ या पुढचा चेंडू. 21 धावा आणखीन हव्यात जिंकण्यासाठी. जबरदस्त आपण बघितलं तर बॅटिंग करावी लागेल जी क्षमता जयदीपकडे होती. तो बाद झाला. नवीन बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये. बॅट तर वेगाने फिरवले, परंतु बॅटचा मात्र तितका फायदा झाला नाहीये. विश्वनाथ बॅटिंग साठी 7 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. या वेळेला पाहायला मिळाला तर काही देखील डॉट चेंडू. डॉट चेंडू म्हणजेच काय तर षटकाची समाप्ती. 2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय आणि मागे पडला गेलाय, कारण की सरासरी हवी होती ना ती सरासरी मिळाली नाहीये. 2 षटकाचा खेळ पाहिला आपण तर 8च्या सरासरीने 16 धावा झाल्यात. त्यामुळे ते 6 चेंडूने 21 धावा जिंकण्यासाठी हव्या असतील. मात्र या 21 धावा कशा प्रकारे कंप्लीट केल्या जातील ते देखील पाहूया. पुन्हा एकदा जाऊया आपण डीजेकडे. एक सुंदर गीत ऐकून लगेच मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. थँक्यू. चला जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक असेल अंतिमचं. आकाश 21 धावा मात्र हव्या आहेत, परंतु तिथे 21 धावा आता मात्र होतील असं काही मात्र चित्र दिसत नाहीये. कारण की काही चेंडू आपण पाहिले ना तर मागचे काही चेंडू कमी धावा आल्यात आणि त्या कमी धावा त्यामुळेच आपण पाहू शकतो की मागे पडला. 21 धावा. यावेळेला फुलटा चेंडू लॉफ केलाय. विजय तिकडे फेम मध्ये. झेल कलेक्ट केला जाईल आणि फलंदाज इकडे बाद. MB बागपाडा संघाला आणखीन एक मोठा धक्का. विकेटचं पतन. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो की विकेटचं सत्र आपल्याला पाहायला मिळत आहे. 21 धावा हव्या आहेत, परंतु इथे तारणहार खेळाडू कोण ठरतच नाहीये. कारण की तारणारा कोणच खेळाडू दिसत नाही. सध्या तरी गोलंदाजीमध्ये मारणारच गोलंदाज दिसतोय तो म्हणजे मिस्टर आकाश. येणारी चेंडू आता असतील 4 आणि या 4 चेंडूमध्ये 21 धावा. म्हणजेच तुम्हाला काय करायचं ही मॅच जिंकायची आहे ना, तर तुम्हाला सूत्र मात्र हेच आठवावं लागेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक बॉल हा बाउंड्रीच्या बाहेरच डिलिव्हर करावा लागेल. डेफिनेटली त्याच्याशिवाय पर्याय नाही आता तुम्हाला मॅच जिंकणं. हो चांगला फटका. लेट आलाय मात्र थेट आलाय. मॅच मध्ये जान आहे. मॅच मध्ये नक्कीच सगळं काही आहे दर्शवणारा स्ट्रोक मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. ज्ञानेश्वरच्या बॅट मधून षटकार. तीन चेंडूवर आणखीन 2 जर षटकार आले तर मग 500 रुपयाचं पारितोषिक संतोषजी घोष यांच्याकडून दिलाय. ओहो आणखीन एक. लेट आलाय मात्र थेट आलाय. 2 दर्जेदार स्ट्रोक. मॅचचं मात्र चित्र पलटून टाकलं गेलंय. आता आपण पाहिलं तर राहिलेले चेंडू असतील डोळ्याच्या समोर आपण पाहिले तर जवळजवळ 2 आणि या 2 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 9 धाव्यांची गरज. 2 चेंडू 9 धावा. 2 चेंडू 2 मोठे षटकार आलेत. मॅच मात्र आपण बघितली तर कुठे होती आणि आली लगेच कुठे.
बघा असा चांगला बॅटर असताना तुम्ही इतक्या चांगल्या बॅटरला मागे का ठेवलं, प्रश्न हा मोठा आहे. कारण की या बॅटरचा मात्र मी तर म्हणेन की पुढे क्रमांक असायला हवा होता. बघा जे काय झालं मात्र ते नाही आहे, परंतु आता काय करू शकते त्याच्याकडे लक्ष असू शकते. 2 चेंडू 9 धावा, 2 षटकार ठोकलेत, आणखीन एक ठोकला तर पारितोषिक तर डेफिनेटली मिळेल आणि गरज तर आहे. कारण की 2 मध्ये 9 तुम्हाला कंप्लीट करायचे आहे तर मग मोठा फटकाशिवाय पर्याय नाहीये. हो यावेळेस आपण पाहू शकतोय चेंडूची हाताने पाहिली तर दिशाहीन आहे. वाईट चेंडूचा इशारा मात्र पोहोचवला गेलाय. वाईट बॉल. मॅच मात्र आपण बघितली पूल झाले टाईट. पाहिली आपण इकडे तर मग 2 चेंडू आणि 8 धावा. ज्ञानेश्वर आहे तसा ग काही आहे आता सांगू इच्छितो. ज्ञानेश्वर या वेळेला मात्र फटका खेळला जातोय. 1 धाव तर मी या दुसऱ्याची गरज असेल. डेफिनेटली आपण पाहतोय 2 धावा जोडल्या गेल्यात. इथे मॅच मध्ये आपण बघितलं तर मोठा ट्विस्ट आहे. कारण की जिंकण्यासाठी आता आपण पाहिलं तर 1 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. धावसंख्या पोहोचली 31च्या घरामध्ये. आता पाहिलं आपण तर टेन्शन वाढलं गेलंय. कारण की साईबावली कारखानपाडा संघाला वाटलं देखील नव्हतं की आपल्याला शेवटच्या बॉल पर्यंत संघर्ष करावा लागेल, परंतु या मॅच मध्ये जान टाकण्याचं कार्य कोणी केलंय तर ज्ञानेश्वरने. तो आहे नक्कीच या मॅचला जिंकवण्याचे प्रयत्न आपल्या परीने जर करताना पाहायला मिळेल, परंतु या प्रयत्नाचं पराकष्ट करत असताना प्रयत्नाचं गोड फळ मात्र कोणाला मिळेल. एका बाजूने बॅटर आहे तर दुसऱ्या बाजूने बॉलर आहे. एका बाजूने आपण पाहिलं तर एमबी टीम आहे तर दुसऱ्या बाजूने साई माऊली ही टीम आहे. चलिये मिड ऑफ आपण बघितला तर तैनात केला गेलाय, परंतु 1 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज आहे. जिंकण्यासाठी आपण पाहतोय नक्कीच कोणाची होते वावा आणि कोणाची होईल या मॅच मध्ये हवा. 1 चेंडू मध्ये 6 धावा. पाहतोस काय भावा, चला होऊन जाऊ द्या. 1 चेंडू 6 धावा. जबरदस्त मुकाबला. ओ फुल टॉस होता, परंतु मात्र आपण पाहू शकतो टायमिंग मात्र साधलं नाहीये. पाठलाग म्हणावं लागेल. 2 षटकार तर आले होते. हा चेंडूवर षटकारच हवा होता, परंतु तो आला नाहीये. आणि आपण पाहू शकतो इथे बॅटिंग करणाऱ्या टीमने मात्र आता रिव्ह्यूची डिमांड केली. नक्कीच आपण पाहू शकतोय. तिसऱ्या अंपायर रिक्वेस्ट करतोय आपण या. इट्स अ फेअर डिलिव्हरी आहे आणि सामना मात्र जिंकला साई माऊली कारखानपाडा टीमने. अभिनंदन. सध्या तरी आपण जाऊया मग मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. संतोष कोम यांच्यासाठी गुड न्यूज आहे. संतोष कोम यांच्यासाठी गुड न्यूज काय आहे ते देखील देईन. मॅन ऑफ द मॅच कडे आपण जातोय. दिनेश ठरतोय मॅन ऑफ द मॅच. तिसऱ्या क्रमांकाचा आपण बघितलं तर मग ऑलराऊंडर खेळाडू APL मध्ये सिलेक्शन झालंय. क्रांतीवीर बिरसा मुंडा सातेवली बाबूदादा यांच्या संघामध्ये. आणि भरपूर बोली लागली होती, अखेरीस चिठ्ठ्यांवर मात्र नक्कीच घेतला. सध्या तरी आपण बघितलं तर मग भरपूर असे पेंडिंगला आहेत अजून. येईल संध्याकाळपर्यंत सगळ्यांचा मात्र